तर जयेंद्रदादा पाटील इथे अकुर्ली ग्रामपंचायतीच्या हॅट्रिक सदस्य आहेत, त्यांचं आगमन इथे झालेलं आहे. जयेंद्रदादा यावं स्टेजवर विजय ठाकूर यांच्या वतीने आपणास इन्व्हाइट करण्यात आलेला आहे. जयेंद्र पाटील हॅट्रिक सदस्य अकुर्ली. तर पहिल्या सत्रासाठी बोलूया आमचे नामवंत दीपक पाटील यांच्याकडे बोलूया. थँक्यू सो मच गडगे सर. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत या मैदानावर. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. अर्थातच दोस्ती स्पोर्ट्स क्लब अकुर्ली आयोजित स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक 2022 सन्माननीय विजयजी ठाकूर यांचं दैदिप्यमान आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या आजच्या दिवसामधील ही दुसरी लढत आहे. पहिल्या सामन्यानं मात्र बराचसा वेळ घेतला, परंतु क्रीडा रसिकांचं मनोरंजन सुद्धा तेवढंच झालं. अखेरीस मात्र चांबारली संघानं बाजी मारली, त्यांचं सुद्धा अभिनंदन. आणि आता मात्र सामन्याला सुरुवात झाली. अनुप इलेवन तुर्भे संघ विरुद्ध चन्मन दापोली. ऋषी भोईर टाकतोय पहिलं षटक. सुरुवात चांगली केली षटकाला. पहिला चेंडू डॉट आला होता, परंतु त्यानंतरचा मात्र इथे खातं उघडलंय त्या अवांतर धावसंख्येनं. राऊंड विकेटनं यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका इथून मात्र लॉंग ऑफकडे चाललाय. सिंगल येईल. धावसंख्येमध्ये 1ची नोंद. एकेरी धावेनं मात्र धावसंख्येमध्ये होईल बदलाव. दोनही बलाढ्य या ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील महासत्ता ओळखले जातात. एका बाजूला पनवेल तालुक्यामधील चन्मन दापोली संघ आणि दुसऱ्या बाजूला मात्र अनुप इलेवन अनुपजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. आणि या तुर्भे संघाला तुम्ही पाहू शकाल. ऋषीचा हा बॉल वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न मात्र कम्प्लिटली यशस्वी झालाय. आणि पाहायला गेलं तर दापोली संघासाठी नेहमीच लाभदायक ठरला हा गोलंदाज ऋषी भोईर. आणि त्याची 2 षटकं ही नक्कीच फलदायी आजपर्यंत ठरत आलेत ती दापोली संघासाठी. नुकतीच झालेली शिवाजीनगर उलबे नोडमधील स्पर्धा तुम्ही पाहिली असेल. सभागृह नेता चषक रनरअप हा संघ राहिला होता, तो चन्मन दापोली संघ. ऋषीचा हा बॉल शॉट ऑफ लेंथ होता. कुट्टप्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग झाला नाही. मिडॉनच्या दिशेमध्ये हा बॉल सरकेल. एकही धाव घेण्याचा प्रयत्नच केलेला नाही आहे. नमित पाटील आणि रोनित पाटील दोनही तुर्भे संघाचे भक्कम आधारस्तंभ आहेत. यंगस्टार आहेत, परंतु प्रभावित केलंय या दोनही फलंदाजांनी. गेल्या 3-4 वर्षामध्ये सातत्यानं मात्र कन्सिस्टन्सी दाखवलंय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे मात्र पुन्हा एकदा मिडॉनला मात्र भेदता आलं नाहीये. सर्कल भेदावं लागेल, कारण पहिली 2 षटकं म्हटली की सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. क्षेत्ररक्षण संपूर्णपणे आतमध्ये आहे. आणि अशा सिच्युएशनला मात्र रोनित पाटील सारखा दर्जेदार फलंदाज 3 चेंडू निर्धाव खेळतोय. चांगली सुरुवात केली ऋषी भोईर या गोलंदाजानं. यावेळेस मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. ऑन ड्राईव्हचा लाजवाब फटका लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय. हा पहिला मोठा फटका अनुप इलेवन तुर्बे टीम्ससाठी. रोनितच्या बॅटमधून षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला. आणि अखेरीस मात्र शेवटच्या बॉलवर षटकार आल्यानंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर बिनबाद 8 अशी धावसंख्या पाहायला मिळते. 6 ओव्हरचं क्रिकेट मात्र पहिल्यांदाच पाहायला मिळेल, कारण बऱ्याचशा स्पर्धामध्ये आपण 5-4-3 अशाच ओव्हरची षटकं आपण पाहत असतो. आणि इथे मात्र पहिल्यांदाच विजयजी ठाकूर यांचं आपण कौतुक करूया, कारण त्यांच्या माध्यमातून मात्र एक चांगलं क्रिकेट आज आपल्या सगळ्या संघांना खेळता यावं. एक चांगलं क्रिकेट मात्र क्रीडा रसिकांना पाहता यावं, आणि यासाठी मात्र ही संकल्पना. आणि या 6 ओव्हरचं षटक म्हटलं की अगदी ती मॅच म्हटली की तुमची कसोटी सुद्धा लागली जाणार. बऱ्याच वेळा बॅटिंग ऑर्डरमध्ये चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतील. आणि अशा सिच्युएशनला मात्र या रणरणत्या उन्हामध्ये कस सुद्धा पाहिला जाईल तो फलंदाजांचा. विशाल येतोय. विशालचा पहिलाच बॉल आउटसाइड एज लागली आणि फर्स्ट स्लिपला मात्र कॅच पकडलाय सुमित पाटीलच्या हातामध्ये. पहिला विकेटचं पतन होईल. पहिला धक्का बसलाय अनुप इलेवन तुर्भे संघाला. नमित पाटील मैदानाच्या बाहेर. तर नमित पाटील बाद झालाय. खूप चांगला फलंदाज ओळखला जातो. आणि इथे मात्र पहिली सफलता मिळवून दिली ती विशाल चितेकरनं ब्रेक थ्रू दिला.
छन्मान दापोली संघासाठी महत्त्वपूर्ण सफलता. एका बाजूला भूषण पाटील सारखा दिग्गज फलंदाज असणारा हा संघ आहे. उमेश पाटीलला मात्र पुढे पाठवलं जात आहे, कारण हे चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतील. साहोरच्या मॅचमध्ये विशाल जेतेकर पुन्हा एकदा सज्ज होतील. यावेळेस मात्र लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे मागे आणि त्याच्या हातामध्ये चाललाय. आणखीन एक फलंदाज मैदान सोडेल. आल्या पावली माघारी फिरावं लागतंय. उमेश पाटील भोपळाही फोडून न देता मात्र 0 या धावसंख्येवर मात्र पुढचा धक्का. थँक्स डीजे मास्टर. इथे आकुर्ली ग्रामपंचायतीचे हॅट्रिक उपसरपंच सत्यवान दादा धर्णेकर साहेबांचं आगमन होत आहे. त्यांच्या समवेत बिनविरोध हॅट्रिक सदस्य जयेंद्रदादा पाटील आकुर्ली यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर लगातार 2 फलंदाज मात्र बाद केलेत विशाल जेतेकरनं. खरं तर पाहायला गेलं तर बऱ्याच वेळा संघामधून गोलंदाजी कमी करतो, कारण एक उत्कृष्ट फलंदाज सगळ्यांनाच ठाऊक आहे रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील धुरंधर फलंदाज आहे. परंतु इथे गोलंदाजीमधली सुद्धा आपली उपयुक्तता मात्र सिद्ध करून देत असताना पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट्स घेतल्यानंतर इथे गोलंदाज विशाल असेल विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. मैदानाच्या आतमध्ये भूषण पाटील, नवी मुंबईचा कोहिनूर यावेळेस मात्र आतमध्ये शिरतोय. साथ द्यावी लागेल रोनित पाटील, मागच्या बॉलवर षटकार खेचलाय. इथे मात्र सज्ज असेल विशाल, का विकेट हॅट्रिक बॉल ठरणार का? इथे मात्र सुरेख स्क्वेअर ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, लॉंग चेस असेल. बॉल मात्र कव्हर पॉइंट सीमारेषा पार रोनितच्या बॅट मधून निघतोय. हा सणसणीत अशी चपराक चौकार. तर 2 विकेट्स नंतर अखेरीस मात्र धावा येतात. 4 धाब्यानं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावर. 12 रन्स राईट आर्म ओव्हर द विकेट ना. पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला होता, थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर निघून स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. बॉल मात्र चाललाय तो स्लिप ड्रॉपच्या दिशेमध्ये सिंगल येईल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना स्कोर कार्डवर लागल्या 13 धाबा, 13 रन्स. या जोडीला मात्र चांगला खेळ साकारावा लागेल. सावरच्या मॅचमध्ये मात्र चांगली पार्टनरशिप करावी लागेल. आणि या इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय भूषण पाटील, लेजंड क्रिकेटर. नवी मुंबईचं क्रिकेट मात्र पाहायला गेलं तर भूषण पाटील भोवतीच फिरत राहिले. 10PL स्पर्धा तुम्ही पाहिली असेल 2-3 वर्षापूर्वी. 10PL दुबई येथे जाऊन मात्र ज्या संघानं यश बिशा लायन्स या संघाचं प्रतिनिधित्व करताना भूषण पाटीलच्या नेतृत्वाखाली 10PL ची दुबईची स्पर्धा मात्र ज्या कर्णधारानं जिंकली होती तोच खेळाडू ऑन स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळेल. डवखुरी हाताचा शैलीदार विस्फोटक फलंदाज. रिव्हर्स केलाय, स्विच केलाय. व्हॉट अ सुपर शॉट. यावेळेस मात्र भूषण आल्या नजाकत दाखवतोय, कलात्मकता दाखवतोय आणि बॉलला मात्र भिरकावून दिलंय. ते तब्बल 6 धाबांकरता षटकार. रायगड जिल्ह्याची मानाची स्पर्धा आयोजक. विशालच्या गोलंदाजीचा अंदाज आहे, किती वेगानं मात्र टाकू शकतो, किती वेगानं मात्र चेंडू येतात आणि त्याच वेळेला मात्र स्विच करण्याचा प्रयत्न केलाय. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय. यावेळेस मात्र लॉंग ऑफ रिजन कडे वेगानं मात्र बॉल ट्रॅव्हल होत असताना आणखीन एक धाबा मात्र मिळतील. तुर्बे टीम साठी येतोय हा चौकार. 4 रन. या रायगड जिल्ह्याची मानाची स्पर्धा आयोजक विजय दादा. शिवशंभूवर अपार श्रद्धा कृपा आशीर्वादानी. पहिल्या 2 चेंडूंवर मात्र 2 सफलता दिल्या होत्या विशाल जेतेकरनं, परंतु पुढच्या 4 बॉलवर मात्र 4-1-6-4 म्हणजे जवळजवळ 15 धावा मात्र त्यांना खर्च केल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 23 धावा. कोणत्याही परिस्थितीमध्ये सिच्युएशनमध्ये मात्र या दोनही फलंदाजांना आउट करावं लागेल तरच जर्मन दापोली संघाला मात्र या सामन्यामध्ये थोडंसं मजबूत स्थितीमध्ये जाता येईल, कमबॅक करता येईल याची जाणीव विशाला सुद्धा असेल. आणि त्यासाठी मात्र पुन्हा एकदा आणलं जात आहे गोलंदाजीसाठी सर्वात हुकमाचा गोलंदाज ज्याला संबोधलं जातं ऋषी भोईर. 3रं षटक यावेळेस मात्र त्याच्याकडे सोपवलं जात आहे. त्याच्यावर ही जबाबदारी असेल. 2 फलंदाजांपैकी निदान एखाद्या फलंदाजांना मात्र या ओव्हरमध्ये बाद करता आलं तर ते चांगलं असेल दापोली संघाच्या दृष्टिकोनातून. गोलंदाज तयार ऋषी भोईर.
राईट आर्म राऊंड विकेट ना रोनितसाठी हा बॉल. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र शॉर्ट मिड विकेटला बॉल सरकेल. एकच धाव. चांभारली संघ आपण कुठेही जाऊ नका ही सूचना असेल तुमच्या संघासाठी. ऋषी भोईर टॅलेंटेड गोलंदाज आहे. व्हेरिएशन्स आहेत या गोलंदाजाकडे. खांद्याचा सुद्धा वापर करतो. बाउन्सर तुम्हाला पाहायला मिळतील. वाईड यॉर्कर हे सगळ्यात प्रमुख अस्त्र आहे या गोलंदाजाचं आणि या वाईड यॉर्करवर बऱ्याच वेळा फलंदाजांना मात्र चकवताना तो सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन यूज केलं आहे आणि त्याचमुळे मात्र जेव्हा स्ट्राईक रोटेट होते प्रत्येक चेंडू गणिक तुम्हाला मात्र क्षेत्ररक्षण हलवावं लागतं. भूषण पाटीलसाठी आपण पाहतोय सज्ज होईल गोलंदाज ऋषी. यावेळेचा हा बॉल लोवा फुल टॉस होता. ड्राईव्ह केला. ऑफ ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफकडे सरकेल. इथे मात्र सिंगल. एकेरी धाव. धावसंख्या 1 पुढे जात असताना स्कोर कार्डवर मागच्या 2 बॉलवर 2 धाबा आल्यात. 25 वर जाऊन पोहोचला तो धाव फलक. रोनित पाटील यंगस्टरला मात्र प्रभावित केलंय मागच्या 2-3 वर्षापासून सातत्यानं. पाहायला गेलं तर आघाडीचा फलंदाज आणि एक भरवशाचा फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अनुप 11 तुर्भे संघ एक ट्रम्प कार्ड आपण म्हणूया या टीमचा. ऋषी भोईर सज्ज. यावेळेस मात्र समोर फटका खेळला. फिल्डर आहे लॉंग ऑनला. चांगली गोलंदाजी होते. मोठ्या फटक्यांपासून मात्र थोडंसं वंचित ठेवलं जात आहे कारण पॉवर प्लेची षटकं समाप्त झाल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं लांबलं गेलंय आणि त्याचमुळे मात्र सिंगलवर सुद्धा भर दिलाय कारण दोन्ही फलंदाजांना माहिती आहे ऋषी भोईरचं षटक संपल्यानंतर मुख्य गोलंदाजाची षटकं समाप्त होणार आहेत आणि अशा सिच्युएशनला मात्र उरलेल्या गोलंदाजांवर आघात करायचा हे थोडासा वेगळा माइंडसेटनं मात्र मैदानामध्ये भूषण पाटीलचा सुद्धा खेळ साकारत असताना. चांगला चेंडू होता. फुलर लेंथ होता. खोदून काढलाय त्याला. पुन्हा एकदा सिंगल मात्र अर्जित करत असताना स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट दोनही फलंदाजांकडून खेळलं जात आहे कारण त्यांना माहिती आहे ऋषीच्या अगेन्स्ट मात्र एखादा मोठा फटका खेळायला गेला आणि आपल्या 2 फलंदाजांमधली एखादी विकेट गेली तर हा प्रश्न कुठेतरी त्यांच्या मनामध्ये सुद्धा भेडसावत असेल आणि याच कारणामुळे आता मात्र सिंगलवर मात्र मोर्चा वळवलाय. मागच्या 4 बॉलवर 4 धावा. शॉर्ट ऑफ लेंथ होता. कुटप्प्याचा बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग नव्हतं. बॉल मागे चाललाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगलच घेत आहेत. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही आहे त्यामुळे अगोदरच ठरवलंय दोनही फलंदाजांनी की रिस्क आता मात्र उचलायची नाही आहे या ओव्हरमध्ये. पहिल्या 5 बॉलवर 5 सिंगल आल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 28 वर. 28 रन्स ऑन द बोर्ड. 28 जावा. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. ऋषी भोईरची षटकं यानंतर समाप्त होणार आहेत. पहिलं षटक टाकताना फक्त 8 धावा दिल्या होत्या या गोलंदाजांना. राऊंड द विकेटनं भूषणसाठी हा बॉल सुरेख कव्हर ड्राईव्ह. बॉलला मात्र पोहोचवलंय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धाबांकरता शेवटच्या बॉलवर आलाय हा खणखणीत असा चौकार. कुर्ली गावचे विष्णू शेठ ठाकूर दिलदार होते दयाळू दानशूर. पावलावरती पाऊल ठेवतो विजय ठाकूर राज ठाकूर. स्पर्धेला त्याच्या दिल्या शुभेच्छा सदाशंकर पाटील यांनी आणि सत्यवान धरणेकरांनी. अरे या स्पर्धेला सपोर्ट केला सचिन पाटील यांनी. मालिका विराला बाईक दिली या जयंत नाईक यांनी. तर यानंतरची लढत असेल बघा. वेतालदेव चांभारली क्रिकेट संघाने कुठे जायचं नाहीये. आता जी लढत आपण पाहतो तुर्बे विपक्ष दापोली या संघातून जो संघ जिंकेल तो लगेचच वेतालदेव चांभारली क्रिकेट संघाच्या विरोधात खेळणार आहे. म्हणजे लढत अशी असणार आहे प्रथम सामना विजेता विरुद्ध दुसरा सामना विजेता अशी लढत असणार आहे. तर केवाले गावातील आदरणीय प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय परशुराम पालकर केवाले यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर 3 षटकांच्या अखेरीस मात्र धावफलकावर धावा लागल्यात त्या 32 धावा 32 रन्स. तर आमचे रायगड टेनिस क्रिकेटमधील एक सर्वोत्कृष्ट गुणसंख्यालेख कांचनजी पालकर यांचे पिताश्री परशुरामजी पालकर आणि त्यांचे सुपुत्र ऋण पालकर यांचे या ठिकाणी आगमन झाले. या आपण मंचावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
मोठं नाव आहे स्कोरिंगच्या दुनियेमधील कांचनजी पालकर. चांगला फटका यावेळेस मात्र ड्राईव्ह केला जातोय. ऑफ ड्राईव्हचा फटका विशाल आहे मागे. सिंगल एकवटली जाईल. धावसंख्या 1ने पुढे जात असताना स्मार्ट क्रिकेट खेळलं जात आहे. सिंगल सन्मान सुद्धा दिला जातोय आणि त्याचबरोबर जेव्हा संधी मिळेल तेव्हा मात्र मोठे फटके सुद्धा खेळले जातील आणि अशाच पद्धतीनं मात्र तुम्हाला इनिंग पुढे न्यायची असते. तुमच्याकडे संयम तर हवाच आणि या भूषणनं आजपर्यंत बऱ्याचशा मैदानामधून दाखवलंय त्याचा संयमीपणा दाखवलाय आणि जेव्हा वेळ पडेल तेव्हा त्याचा आक्रमकपणा सुद्धा साऱ्यांनीच पाहिलाय आणि संयम आणि आक्रमकतेची जोड देत मात्र आज पाहायला गेलं तर ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक अत्युच्च शिखरावर जाऊन पोहोचलेला हा खेळाडू ठरलाय भूषण पाटील ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर सचिन चितेकर येत आहेत. व्हेरिएशन्स गोलंदाजी सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते. राऊंड विकेट ना हो यावेळेस मात्र रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु प्रॉपर कनेक्शन झालं नाही आहे. इथे एक रन मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1ने पुढे जात असताना 34वर 24 रन्स सचिन जितेकर. जेव्हा जेव्हा दापोली संघाला मात्र गोलंदाजीची आवश्यकता वाटेल जेव्हा जेव्हा दापोली संघ जेव्हा संकटामध्ये असतो तेव्हा नेहमीच सचिन जितेकर यांची गोलंदाजी लाभदायक ठरले आणि दोनही बाजूला मात्र बॉल वळवण्याची कला मात्र या गोलंदाजांना अवगत आहे आणि अशा सिच्युएशनला मात्र पाहायला गेलं तरी या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये हा गोलंदाज लाभदायक ठरलाय. ड्राईव्ह केलाय. फुल टॉस बॉल होता थोडासा वाईडिश लॉंग ऑफला मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडीशी मिसफील झाली होती परंतु एकच धाव. भूषणला माहिती आहे इथून मात्र उगाचच रिस्क घ्यायची नाहीये. रिस्क घेण्यासाठी अजूनही बरीचशी षटकं बाकी आहेत हे त्याला चांगलं ठाऊक आहे आणि सचिन जितेकरवर सुद्धा थोडंसं सन्मानानं बॅटिंग करत असताना हेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये सुद्धा ऋषी भोईरच्या 5 बॉलमध्ये फारशा धावा आल्या नव्हत्या परंतु शेवटच्या बॉलवर षटकार आला. विशाल जितेकरनं परंतु सुरुवातीला विकेट्स काढल्या होत्या त्यानंतर आक्रमण पाहायला मिळालं. ऋषी भोईरच्या षटकामध्ये सुद्धा तेच पाहायला मिळालं. इथे मात्र स्लॉग स्वीप केलाय. बॉलला पाठवलंय विशाल जितेकर खाली. इट्स अ बिग विकेट. बिग ब्लो. भूषण पाटीलला मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय आणि गोल्डन विकेट मात्र सचिन जितेकरच्या नावावर फलंदाज बाद. स्पर्धा आयोजक विजय ठाकूर वीर आदर्श स्मित ठाकूर भूपेंद्र पाटील जयेंद्र पाटील संतोष पाटील नामदेव ठाकूर विजय ठाकूरला 7 दिली या सम्राट माळी आणि प्रवीण गायकर संजय माळीनी अरे या स्पर्धेला सायकल दिली अरविंद म्हात्रे आणि या स्पर्धेला सायकल दिली मिलन पालकर आणि थँक्यू. या स्पर्धेचं थीम सॉन्ग तुम्ही ऐकताय खूप सुंदर झेल. खरं तर विशाल जितेकरकडे झेल गेल्यानंतर सगळ्यांच्याच थोडासा मनामध्ये धस झाला असेल कारण इंजर्ड आहे. हाताला लागले त्याच्या परंतु इथे मात्र काय स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. अप्रतिम फटका. क्रिकेटच्या परिभाषेमधील आपण समजूया सर्वात दुर्मिळ फटका यावेळेस मात्र रोनित पाटीलच्या बॅट मधून निघतोय. हा लाजवाब चौकार. थँक्यू डीजे. कव्हर ड्राईव्ह पाहायला सुंदर वाटतो परंतु त्याहीपेक्षा कठीण फटका खेळण्यासाठी स्क्वेअर ड्राईव्ह ओळखला जातो आणि एखाद्या चांगल्या टॅलेंटेड फलंदाजच करू शकतो. यावेळेस हा बॉल सोडून दिला. लेफ्ट केला एम्पायर्स. आपण पाहतो सांडी पालकर सरांचा इशारा. फाईट बॉलचा एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. धावसंख्येमध्ये 1ची नोंद आणि स्कोअर जाऊन पोहोचलाय तो 40 या आकड्यावर. तर विशाल जितेकर थोडंसं हाताला त्याचा फ्रॅक्चर आहे त्यामुळे एवढा उंच बॉल गेला होता परंतु त्याला माहिती होतं भूषण पाटीलची विकेट आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये हा झेल टिपायला हवा कारण अगोदर इंजरी हाताला असताना सुद्धा हा झेल टिपला जातोय. हो इथे स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. 22चा इशारा येतो अंपायरचा. फ्रंट मात्र कंप्लीट झाले. त्या ठिकाणी सिंगल येईल. एकेरी धावेनं मात्र धावसंख्येमध्ये होईल बदला. 41. खूप यशस्वी षटक मी म्हणेन कारण भूषण पाटीलची विकेट मात्र सचिन जितेकर यांच्या ओव्हरमध्ये आले आणि एक महत्त्वपूर्ण षटक मात्र फिनिश करत असताना या ओव्हरमध्ये आल्या 9 धाबा. मागच्या ऋषी भोईरच्या षटकामध्ये सुद्धा 9 धाबा आल्या होत्या त्यामुळे थोडंसं अजूनही कंट्रोल पाहायला मिळतंय जनमान दापोली संघाचा. या मॅचवर 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर अनुप 11 तुर्बे संघाची धावसंख्या 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा. 41 रन्स ऑन द बोर्ड. साधा यो दादा न्यारीच त्याची यादा
कधी झाला ना गुलाम त्याला यो सलाम आमचा विजय दादा. कधी झाला ना गुलाम त्याला यो सलाम आमचा विजय दादा. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जातोय. 4 षटकांच्या अखेरीस मात्र धावफलकावर धावा लागल्यात त्या 41 धावा. दिग्गज पंच या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय संजयजी सावंत अर्थातच लोबो या टोपण नावानं प्रसिद्ध आहेत आणि मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये सातत्यानं त्यांना पंचांचं काम पाहताना आपण पाहतो. बऱ्याचशा मोठ्या स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रभर जे कव्हर करत असतात आणि आज नक्कीच भाग्य समजूया या स्पर्धेसाठी मात्र त्यांनी वेळ दिला आहे. त्यांचं सुद्धा आपण आभार मानूया. पंचांचं काम पाहायला गेलं तर अगदी निपक्षपातीपणे नेहमीच त्यांचं पाहत आलो आहे आणि कठीण काम, मोठी जबाबदारी असते अंपायर्सवर आणि ती जबाबदारी नेहमीच योग्य रीतीनं आणि यशस्वी रीतीनं पार पाडत असताना आपण बऱ्याच वेळा संजयजी सावंत असतील, त्याचप्रमाणे आमचे व्हायब्रेटर अंपायर असतील सँडी पालकर, त्याचप्रमाणे सुनीलजी पाटील सर मोरबी हे दिग्गज पंच या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्हाला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर मात्र बदल केला जातोय. 5व्या षटकाची जबाबदारी दिली जाते ती शिवतेज जितेकरवर. रोडनीसाठी हा बॉल स्ट्रेट टू द बॉलर. फॉलो थ्रू मध्ये मात्र बॉलची फील्ड केली जातोय. एकही धाव मिळणार नाहीये शिवतेज जितेकर. आता मात्र एकमेव अडथळा असेल ज्या दापोली संघाचा विचार केला तर रोनित पाटील, कारण हा खेळाडू जर शेवटचे 2 षटकर राहिला तर भरमसाठ धावा उभारू शकतो. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. शिवतेजचा हा बॉल फुल टॉस होता आणि उभ्या उभ्या मात्र त्याला पाठवलंय ते ऑन साईडला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर ऋषीच्या डोक्यावरून चढवलाय हा हल्ला. 6 धावांकरता षटकार. फुल टॉस बॉलवर मात्र चांगली चपराक लगावले आणि कमालीचं टायमिंग आहे या फलंदाजाकडे. जे फटके पाहण्यासाठी नक्कीच सगळे प्रेक्षक आतुर असतात आणि तेच फटके तुम्हाला पाहायला मिळतील. सगळे ऑर्थोडॉक्स पद्धतीच्या फटक्यांचा जास्त अवलंब करत असतो हा फलंदाज, म्हणून त्याची बॅटिंग पाहणं नक्कीच प्रेक्षकांसाठी एक मनोरंजन असतं, आल्हाददायक असतं. चांगला बॉल होता यावेळेस मात्र फुलर लेंथ खोदून काढलाय त्याला. लॉंग ऑन कडे थोडीशी मिसफील्ड झाली. इथे मात्र लगेचच संधी मिळाली. 2 धावा मात्र कंप्लीट झाल्या त्या ठिकाणी. इथे मात्र थोड्याशा सुधारणा कराव्या लागतील दापोली संघाला क्षेत्ररक्षणामध्ये. या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये होईल बदलाव. 49 वर जाऊन पोहोचतोय तो धावफलक. शिवतेचा हा बॉल यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग नव्हतं. बॉल मात्र येतोय लॉंग ऑफ कडे. विशाल मात्र वेगानं पोहोचलाय. सिंगल रन येते आणि एकेरी धाबेच्या बरोबरीनं मात्र अनुपिलेपन तुर्बे संघाचं अर्धशतक धावफलकावर. 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. धावा. शिवतेज पुन्हा एकदा सज्ज होतोय. षटकारानंतर मात्र थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न. शॉट ऑफ लेंथ होता. कुटप्याचा बॉल समोर पोहोचवलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय. फलंदाज हेमंत पाटीलचा तडाखा. 6 धावांकरता षटकार. षटकारानं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 56 या आकड्यावर. आल्याल्या पहिल्याच बॉलवर हेमंत पाटीलनं षटकार चढवलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. 2 षटकारांचा मार खावा लागला शिवतेज जितेकरला. इथे मात्र प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. बॅटची एज लागून बॉल शरीरावर आदळला आणि धावा मिळाल्या असत्या. इथे निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा बॉल मात्र निर्धाव आलाय. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 5 षटकांच्या अखेरीस मात्र धावफलकावर धावा लागल्यात. माझे साथी गुणसंख्या लेखक कांचनजी पालकर आम्हाला कळवतात की 56 धावा धावफलकावर. 56 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी असेल. कुर्ली गावचा कोहिनूर हिरा विष्णू शेटचा दागिना खरा. क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाला कुठेही तोडच नाही. क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाला कुठेही तोडच
रायगड जिल्ह्यात विजय ठाकूरचं नाव लई फेमस नक्कीच ही स्पर्धा मात्र संपूर्ण रायगडवर सगळ्यांचं लक्ष वेधते कारण स्पर्धेच्या आकर्षक ट्रॉफीज ज्या आहेत या कोणत्याही स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिल्या नसतील. प्रत्येक ट्रॉफी तुम्हाला भुरळ घालणारी आहे आणि या नक्कीच ट्रॉफी पाहिल्यानंतर प्रत्येक खेळाडूंना अगदी समाधान वाटेल अशी तुम्हाला ट्रॉफी पाहायला मिळेल. आणि एक आगळं वेगळं नियोजन मात्र सन्माननीय विजयसिंह ठाकूर यांच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळते आणि या 6 ओव्हरचं क्रिकेट याच स्पर्धेच्या निमित्तानं तुम्हाला अनुभवायला मिळेल. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा धावफलकावर शेवटच्या षटकाचा खेळ बाकी. इथून मात्र 70+ करण्याचं टार्गेट असेल परंतु गोलंदाजी मार्कवर मात्र आणलं जाते सुमित पाटीलला. सुमित पाटील कारण 6 ओव्हरची षटकं म्हटली की तुम्हाला जास्त गोलंदाज पाहिजेत. शेवटचं षटक पहिलाच बॉल यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लाईन होता खडे खडे यावेळेस मात्र घेऊन काढला स्क्वेअर ड्राईव्हचा फटका कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर रोनितच्या बॅट मधून निघतोय. 4 धावांकरता चौकार. शेवटचं षटक म्हणजे पाहायला गेलं तर 16 ओव्हरची पोळीच म्हणूया. स्लॉग ओव्हरचं षटक आणि त्याच्यामध्ये मात्र रोनित पाटील आणि हेमंत पाटील दोनही विस्फोटक फलंदाज आहेत. रोनित खेळतोय 18 बॉलमध्ये 33 धावांची खेळी साकारले. 2 षटकार त्याच्या बॅटमधून निघालेत परंतु चौकार पाहणे नक्कीच एक वेगळी पर्वणी असते. पहिली धाव वेगानं घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होत. थ्रो जातोय नॉनस्ट्राईक एंडला त्यामुळं इथे एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आतापर्यंत जाऊन पोहोचला स्कोअर तो 61 वर. 61 रन्स ऑन द बोर्ड. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना हेमंत पाटील ज्यानं पहिल्याच बॉलवर षटकारानं खातं उघडलंय. राजकुमारजी जितेकर सुद्धा पाहू शकाल तुम्ही स्क्वॉडमध्ये. इथे मात्र अडबा बॅट ऑन साइडला प्रॉपर टायमिंग आहे. बॅटच्या मधोमध पुलचा फटका डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय. हा उत्तुंग असा षटकार. पहिल्या 3 बॉलवर मात्र आल्यात 11 धावा, 11 रन्स आणि चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय संघ. 67 रन्स ऑन बोट. ही फार चांगली धावसंख्या मी तर म्हणेन. जरी 6 ओव्हरचं क्रिकेट असलं तरी रणरण तर होऊ नये. धावांचा पाठलाग करताना थोडीशी दमछाक होऊ शकते या स्कोरला आणि अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. एखादा मोठा फटका आला तरी एक चांगली धावसंख्या. शॉर्ट ऑफ लेंथ होता कुटप्प्याचा बॉल परंतु थोडीसा दिशा भरकटलेला हा चेंडू. पंच सँडीपलकर सरांचा इशारा. फाईट बॉलचा एकत्रित धाव मात्र मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ची नोंद आणि या इथून मात्र सुमितला या 3 बॉलवर मोठे फटक्यांपासून वंचित ठेवायचं आहे. राऊंड विकेटनं रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. इथे मात्र लाईक बिफोर द विकेट पायचीच सापडलाय. एस्टनच्या मधोमध फलंदाज मात्र बाद होईल तो हेमंत पाटील. 2 षटकारांची खेळी मात्र साकारली परंतु अखेरीस मात्र शिकार ठरलाय तो सुमित पाटीलचा. LBW फलंदाज बाद. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. कौशल पाटील दष्टपुष्ट असा फलंदाज आहे परंतु रोनितला एखादा चेंडू तरी खेळायला मिळणार का हीच आता मात्र चर्चा असेल थोडीशी तुर्बे संघाच्या स्क्वॉडमध्ये. आतापर्यंत 68 धावा झाल्यात जी एक चांगली टोटल आहे परंतु तरीही या 2 बॉलमध्ये एखादा चौकार एखादा षटकार शोधण्याचा मात्र प्रयत्न करेल अनूप 11 तुर्बे संघ. गोलंदाज तयार सुमितचा हा बॉल समोर ड्राईव्ह केला. वेगानं मात्र बॉल चाललाय. श्रेयस त्या ठिकाणी आहे. एकच धाव येते. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना कारण आता मात्र शेवटचा चेंडू आहे त्यामुळे रोनित खेळेल. सिंगल रन मात्र धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 69 या आकड्यावर. 69 रन्स. शेवटच्या बॉलवर षटकार आला तर पाऊण शतकी मजल मात्र मारता येईल. चौकार आला तर 73 म्हणजे 74 धावांचं टार्गेट मात्र सेट करता येईल. सिंगल आली तर मात्र 70 धावा कंप्लीट होतील परंतु निर्धाव आलं तर मात्र 70 धावांचं टार्गेट सेट होईल. आणि इथे मात्र फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे.
सुमित पाटील आहे फॉलो थ्रू मध्ये जेल टिपत असताना. चांगलं षटक मी तरी म्हणेन शेवटचं पडलंय. हे स्कोर थोडासा रिस्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न मात्र 6 ओव्हरच्या मॅचमध्ये मात्र पुरेपूर केलाय. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त होत आहे आणि पहिल्या सत्रांती धावफलकावर धावा लागल्यात त्या 69 रन्स, 69 धावा. शेवटच्या ओव्हरमध्ये आल्या 13 धावा आणि 70 धावांचं टार्गेट मात्र असेल ते जनमान दापोली संघासमोर. रायगड ठाण्याची जनता ही नाथा अनाविनत झाली. रायगड ठाण्याची जनता ही नाथा अनाविनत झाली. दिबा पाटील होते माय गोर गरिबांचं वाली. दिबा पाटील होते माय गोर गरिबांचं वाली. थँक्स डीजे ऑपरेटर पवनचा आम्ही कौतुक करू. खऱ्या अर्थाने आपण आता जे धून वाजवली स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील स्टँड आम्ही पाहतो. खऱ्या अर्थाने विजय शेठ ठाकूर आणि दोस्ती ग्रुपचं संपूर्ण रायगड ते पालघर या 7 जिल्ह्यांच्या वतीने मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. कारण दिबा पाटील साहेबांनी खऱ्या अर्थाने रायगड आणि पालघर या 7 जिल्ह्यांच्या प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या मनाने एकच घेतला ठाव. येणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त आणि फक्त लोकनेते दिबा पाटील साहेबांचंच नाव आणि शपथच जणू काय हा निर्धारच आमच्या संपूर्ण आगरी, कराडी, कोली, दलित, आदिवासी या संपूर्ण समाजाने केलेला आहे की येणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव आम्हीच देणार आणि ते नाव देणार की ज्यांची जमीन त्याच भूमिपुत्राचं नाव अर्थात लोकनेते दिबा पाटील साहेबांचं. या स्पर्धेला आपण पाहतो ज्यांचं आगमन इथे झालेलं आहे मित्रांनो. दीपक पाटील सर सांगायचं झालं या संपूर्ण पनवेल तालुक्याच्या राजकीय इतिहासामध्ये आकुर्ली गावाचा आदराने उल्लेख केला जातो. खऱ्या अर्थाने बिनविरोध ग्रामपंचायत सातत्याने आणि 25 वर्षे बिनविरोध सदस्य ज्यांना होण्याचं भाग्य लाभलं म्हणजे पनवेल तालुक्याच्या राजकीय इतिहासामधले पहिले असे ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांचं नाव आहे जे खऱ्या अर्थाने आमचे धरणेकर साहेब इथे उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने विद्यमान उपसरपंच आहेत. निश्चित स्वरूपात 3 वेळा उपसरपंच, त्याच्यानंतर 25 वर्षे बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य धरणेकर साहेब आपला मी मनपूर्वक इथे आभार व्यक्त करू. त्यांच्या समवेत हॅट्रिक सदस्य जयेंद्रदादा पाटील आकुर्ली गावामध्ये लागोपाठ 15 वर्षे बिनविरोध सदस्य होण्याचं भाग्य सुद्धा खऱ्या अर्थाने जयेंद्रदादांना लाभलं. आणि सत्यवान दादा धरणेकर तुमचं आम्ही कौतुक काय करू. राजकीय क्षेत्राच्या इतिहासामध्ये या रायगड आणि पनवेल तालुक्याच्या इतिहासामध्ये 25 वर्षे बिनविरोध सदस्य होण्याचं या रायगड जिल्ह्यामध्ये जर पहिला नंबर कोणाचा लागतो तर सर्वप्रथम सत्यवान धरणेकर यांचा लागतो. 25 वर्षे ग्रामपंचायत बिनविरोध सदस्य आणि लागोपाठ 15 वर्षे बिनविरोध उपसरपंच. आणि परंपरा आहे मध्ये आमचे सचिन दादा असतील, सदाशेठ पाटील असतील, भूपेंद्र दादा पाटील असतील, आमचे राजशेठ ठाकूर असतील, विजयशेठ ठाकूर असतील. खऱ्या अर्थाने त्या संपूर्ण आकुर्ली ग्रामस्थांचं आम्ही कौतुक करू, आभार व्यक्त करू. आणि ज्यावेळेस दिबा पाटील साहेबांच्या नावाचं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ज्यावेळेस संघर्ष झाला ना त्यावेळेस सर्वप्रथम आकुर्ली ग्रामस्थांनी सर्वाधिक एक गाव एक वटला खऱ्या अर्थाने. आणि आज विजयशेठ ठाकूर साहेब तुमच्या स्पर्धेचा खरा विजय जर असेल ना तर स्वर्गीय दिबा पाटील स्टँड हे स्टँड बघितल्यानंतर वाकलन क्रिकेट संघाने खऱ्या अर्थाने कौतुक केलं. वाकलन क्रिकेट संघाने की एका परमेश्वरारूपी व्यक्तिमत्वाचा आपण बॅनर इथे उभा केलेला आहे. सत्तर धावांचं टार्गेट आहे. दोस्ती स्पोर्ट्स क्लब अकोर्ली आयोजित स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषक 2022 8वं वर्ष आहे या स्पर्धेचं. खूप सुंदर अशी स्पर्धा. 27 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. एक दिवस गॅप घेतला आपण महाशिवरात्रीच्या निमित्तानं. 5 तारखेला मात्र या स्पर्धेची फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. 5 पारितोषिकं आहेत. पहिलं 1,11,111. दुसरं पारितोषिक आपण पाहतोय 55,555, तृतीय 25,555, चतुर्थ 22,222 आणि पंचम सुद्धा 22,222. मालिकावीर आपण पाहतोय. स्कूटर आहे, क्षेत्ररक्षकासाठी कूलर, फलंदाज गोलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल्स आपण पाहू शकाल. तर 70 धावांचं लक्ष या सामन्याचा आनंद घेतात. त्या आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरून
आमचे गुणसंख्या लेखक कांचनजी पालकर यांचे पिताश्री परशुरामजी पालकर, त्याचप्रमाणे त्यांचे सुपुत्र ऋण पालकर, अनुपजी पाटील साहेब सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. गावदेवी मैदान वाकडीचं हे सुसज्ज असं क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळत आहे. 69 धावा झाल्या, 70 धावांचं टार्गेट आहे. अनुप 11 तुर्बे संघाकडून पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र भूषण पाटील, तर स्ट्राईक एंडला मात्र बॅट्समन विशाल जितेकर आणि सुमित पाटील, नामवंत फलंदाज जर्मन दापोली संघाचे. फलंदाजी स्ट्रॉंग आहे दापोली संघाची. विशाल जितेकर, सुमित पाटील, प्रशांत कांबळे ज्यांच्यावर फार मोठा आता मात्र या 70 धावांचं प्रेशर असेल. भूषण पाटीलचा पहिलाच बॉल, इथे मात्र पहिलाच बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवर मात्र थोडीशी घाई मी म्हणेन केली होती विशाल जितेकरनं, परंतु दैव बलवत्तर, नशिबाची साथ मात्र पहिल्या चेंडूवर लाभले आणि झेल मात्र त्याचा सुटलाय. प्रतापनं मी तर म्हणेन हा थोडासा प्रतापच केलाय, कारण विशाल जितेकर सारख्या दिग्गज फलंदाजाचा झेल तोही एवढ्या स्वस्तामध्ये सोडणं. मगाशी सुद्धा आपण पाहिलं असेल, सुपर ओव्हरमध्ये कॅच सोडली आणि वाकडी संघाची मॅच गेली. त्यामुळे कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं, परंतु इथून मात्र किती धोकादायक होईल विशाल जितेकर हे आत्ताच सांगणं फार कठीण आहे. परंतु मी म्हणेन या मॅचची संपूर्ण जबाबदारी सुमित पाटीलवर असेल, प्रशांत कांबळे या दोन फलंदाजांवर असेल. लोवा फुल टॉस बॉल, इथे मात्र स्वीप केलाय. ऑन साईडला मात्र क्षेत्ररक्षक आहे, चांगली क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 1 रन दोनही फलंदाजांनी आता मात्र स्ट्राईक रोटेट केले, काउंट मात्र ओपन केले. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 2 या धावसंख्येवर भूषण पाटील, तर कोहिनूर ऑफ नवी मुंबई. षडा प्लेन दाखवू टप्प्याचा बॉल, झेल सोडल्यानंतर मात्र जखमेवर मीठ सोडणारा विशाल जितेकरच्या बॅट मधून स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. राया शिवरायांच्या किल्ल्यांची सफर देशील का, मला दाहून शिवनेरी किल्ला रायगडावर देशील का, मला दाखवा नावा. थँक्यू डीजे. षटकारानं मात्र आपली उपयुक्तता सिद्ध करत असताना विशाल जितेकर. गोलंदाज भूषण तयार. स्लोवर वन होता, हलक्या हाताने मात्र खेळून काढलाय. थोडासा रिशा वापर केला होता. दुसऱ्या धाव्यासाठी धावलेत. इथे मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांमध्ये. स्मार्ट क्रिकेट खेळलं जाते आता मात्र. या 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना स्कोर कार्डवर लागल्या त्या 10 धावा. दुहेरी आकड्यामध्ये ही धावसंख्या जाऊन पोहोचले. जवळजवळ 12ची सरासरी आहे असंच आपण पकडूया. 70 धावा चेस करायच्यात, त्यामुळं संयम सुद्धा तुम्हाला 6 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये हवा आहे. यावेळेचा हा चेंडू बीट झाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या बाजूला मूव्ह होणारा भूषण पाटीलचा हा बॉल सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या त्या 10 धावा. फ्राईटम ओर्थ विकेट. भूषण पाटील तयार. इथे मात्र आणखीन एक लॉफ्टेड डाईव्ह प्रताप आहे त्या ठिकाणी. आता मात्र मला वाटत नाही चुकी करेल आणि अखेरीस मात्र त्याच ठिकाणी बाद होतोय. एकदा संधी दिली होती, परंतु विशाल जितेकरला या संधीचं फारसं सोनं करता आले नाहीये. महत्वपूर्ण विकेट मात्र जर्मन दापोली संघानं गमावले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. भूषण पाटीलनं जाता जाता मात्र अखेरीस विशाल जितेकरला बाद केलंय आणि पहिल्या षटकांती धावफलकावर धावा लागल्यात त्या 1 बाद 10 धावा. आशीर्वादानी विष्णू शेट ठाकूर स्मृतीच्या चषक हा केला आयोजित त्यांनी. या स्पर्धेला सपोर्ट केला कुर्ली ग्रामस्थांनी, सपोर्ट केला केवाळे हरिग्राम वाकडी ग्रामस्थांनी. या स्पर्धेला सपोर्ट केला कुर्ली ग्रामस्थांनी, सपोर्ट केला केवाळे हरिग्राम वाकडी ग्रामस्थांनी. तर पहिल्या षटकाच्या अखेरीस मात्र धावफलकावर 10 धावा लागल्यात. विशाल जितेकरचा मी म्हणेन चुकीचा फटका, थोडासा बेजबाबदारपणा मी म्हणेन विशाल जितेकरसाठी जबाबदार ठरवेन या फटक्यासाठी. कारण एकदा पहिल्याच बॉलवर फटका फसला होता, त्यानंतर मात्र कारण हातामध्ये इंजुरी आहे आम्ही सुद्धा समजू शकतो. थोडासा लॉफ्टेड ड्राईव्ह खेळताना थोडासा मनगटाचा सुद्धा वापर करावा लागतो आणि त्याच वेळेला त्याला असं वाटलं की इनफिल्डच्या वरतून खेळावं, परंतु इथे मात्र तो शॉट हवेमध्ये गेला आणि महत्त्वपूर्ण सफलता. शिवतेज जितेकर आतमध्ये आलाय.
तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा लागल्यात. 5 ओव्हर्समध्ये अजूनही 60 करायच्या आहेत, परंतु अंतर मात्र कसं पार केलं जाणार ऐकूया. जर या पुढच्या 5 ओव्हरमध्ये हा प्रवास कोणता संघ मात्र जिंकेल, वैभवजी भोपी हरिग्राम यांचा आवाज आपण ऐकूया. थँक्यू. थँक्यू दीपक पाटील सर. आणि पहिल्याच बॉलवर वॉटर बॉल अप्रतिम अटॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली आणि पहिल्याच बॉलवर क्लीन बोल्ड. स्पर्धेला त्याच्या दिल्या शुभेच्छा सदाशंकर पाटील यांनी आणि सत्यवान धरणेकरांनी. अरे या स्पर्धेला सपोर्ट केला सचिन पाटील यांनी. मालिका विराला बाईक दिली जयंत नाईक यांनी. या स्पर्धेला सपोर्ट केला अतुल्य ग्रामस्थांनी. सपोर्ट केला केवाळे हरिग्राम वाकडे ग्रामस्थांनी. पहिल्याच बॉलवर प्रतिम चेंडू रिलीज केला. गोलंदाज नमित पाटील एक मुख्य गोलंदाज म्हणून या टीममधील त्याने भरारी घेतली आणि आज संघाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर नक्कीच येऊन देखील थांबले. पहिल्या षटकामध्ये भूषण पाटीलनं केलेली सुंदर कामगिरी आणि विशाल जितेकर अर्थात विजयसारखा आक्रमक खेळाडूला त्यांना बाद करण्यामध्ये यश मिळाल्यानंतर पुनश्च एकदा तशीच अगदी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत असताना गोलंदाजी करताना पाहायला मिळते गोलंदाज नमित पाटील. पहिल्या बॉलवर विकेट मिळाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय प्रशांत कांबळे जो खेळाडू दाखल झालाय. खूप जबाबदारी आता प्रशांतवर देखील असेल. तदनंतर तुम्ही बॅट्समन देखील मैदानामध्ये पाहू शकाल. सध्या शिवतेज जितेकर आडव्या बॅटनं मिड विकेटकडे हा चेंडू चाललाय. मात्र प्रशांत खूप चांगल्या रीतीने चेंडूला मात्र इथे खेळून काढल्यानंतर रन मात्र कंप्लीट केली जाईल. एक सिंगल. टार्गेटचा विचार केला तर जवळपास लक्ष आहे ते 70 धावांचं आणि एवढ्या मोठ्या टार्गेटला चेस करत असताना सुरुवात देखील मी म्हणेन चांगली झाली आहे, परंतु थोडीशी धावांची गती देखील वाढवावी लागेल. मिनिमम 12 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये येणं अपेक्षित असेल टीमला. सोपअप डिलिव्हरी परफेक्ट आउटसम ऑफ द यॉर्कर तुम्ही ज्याला म्हणतो आपण. अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू मात्र रिलीज केला आणि तेवढीच गतीचं मिश्रण देखील या चेंडूमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. मागील चेंडू खूप जास्त गतीने होता, परंतु यामध्ये गती आणि टप्पा खूप नियंत्रित होतं. पुणे एकदा तसाच चेंडू मात्र रिलीज करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. थोडंसं वेग घेतला बॉल फेकण्यासाठी, परंतु संतुष्ट राहावं लागेल. एका सिंगलवर 2 बलाढ्य संघामध्ये सामना मैदानामध्ये सुरू. एका बाजूला दापोलीसारखा आक्रमक संघ देखील आणि तेवढाच दमदार तुर्भे संघाला तुम्ही पाहतात. भूषण खूप चांगली कामगिरी भूषणची राहिली गोलंदाजी करत असताना. फलंदाजीतून मी म्हणेन छोटीशी इनिंग होती, परंतु हा फटका पहा किती सुंदर आहे. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा आणखी एक दमदार फटका. सीमा रेषेपलीकडे षटकार. सचिन पाटील यांनी. मालिका विराला बाईक दिली जयंत नाईक यांनी. या स्पर्धेला सपोर्ट केला अतुल्य ग्रामस्थांनी. सपोर्ट केला केवाळे हरिग्राम वाकडे ग्रामस्थांनी. अगदी खूप चांगला मी म्हणेन. खरं तर ही वेल होती या फटक्याची येणं गरजेचं देखील होतं, कारण धावसंख्येचा जो पाठलाग करायचा आहे ज्या गतीनं चालायचे त्या गतीला थोडेसे अंकुश लावलं होतं आणि खरंच गरज होती एक चांगल्या फटक्याची आणि अगदी वेळेवर हा षटकार आलाय. षटकारच्या मदतीनं सध्या जाऊन पोहोचलाय. संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 18. बॅट्समन तुम्ही मैदानामध्ये स्ट्राईक एंडकडे पाहायला मिळत आहे ते प्रशांत कांबलेला ज्याच्या बॅटमधून षटकार आलाय. या अगोदर एक सिंगल देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिली. सुपर डिलिव्हरी परफेक्ट ब्लॉक हॉल आपण पाहिला आणि इथे रन मात्र कंप्लीट केले जाईल. लेग्स बायच्या स्वरूपानं मेन अंपायर कॉल सँडी पालकर यांचा इशारा आलाय की लेग्स बायच्या स्वरूपाने हे सिंगल रन कंप्लीट केली जाईल. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. अर्थातच 12 चेंडूमध्ये बॅटिंग करत असताना इथे जमवल्यात दापोली संघाने टोटल रन 19 2 गड्यांच्या मोबदल्यानं. पाटील जयेंद्र पाटील संतोष पाटील नामदेव ठाकूर. संतोष पाटील नामदेव ठाकूर. संतोष पाटील नामदेव ठाकूर. विजय ठाकूरला साथ दिली या सम्राट माळी आणि प्रवीण गायकर संजय माळीनी. अरे या स्पर्धेला सायकल दिली अरविंद म्हात्रे आणि या स्पर्धेला सायकल दिली मिलन पालकर आणि. या स्पर्धेला सपोर्ट केला अतुल्य ग्रामस्थांनी. खूप सपोर्ट आहे पण पाहू शकाल. तदनंतर आता 12 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपलाय. मागील मॅच काय हाय व्होल्टेज ड्रामा अक्षरशः पैसा वसूल सामना पाहिला आणि तदनंतर तेवढाच चांगलं मोठी मॅच एवढाच चांगला सामना आणखी 2 बलाढ्य संघामध्ये रंगतोय.
इथे करायच्या होत्या 70 धावा 6 षटकामध्ये दापोली संघाला आणि पहिल्या 2 षटकामध्ये या संघानं जवळपास मजल मारली आहे. 2 बाद 19 उर्वरित 24 चेंडूमध्ये करायच्यात 51 धावा आणि गोलंदाजी मार्गावर पुनश्च एकदा आगमन होते. आणखी एक दमदार खेळाडू ॲज ऑलराऊंडर मुख्य खेळाडू या टीममधील भूषण पाटील सज्ज झालेत. अनेक मोठमोठ्या टुर्नामेंट आपल्या लेफ्ट हँड बॅट्समन भूषण पाटीलनं गाजवल्या आणि आज देखील तेवढाच चांगला कामगिरी तुम्हाला अंजूर स्पर्धेमध्ये आज रायगड विपक्ष ठाणा मॅच देखील पाहायला मिळेल आणि या खेळाडूला देखील आज त्या स्पर्धेमध्ये आणि त्या प्रेक्षणीय सामन्यामध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळेल. रिव्हर्स अटेम्प्ट केला इथे मात्र खूप चांगला फटका चेंडू जाईल थर्ड मॅन मध्ये वेगानं सीमा ऋषभलीकडे हा चौकार. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं पुष्पराज, मैं झुकेगा नहीं साला. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैना मदक बर्फी. थँक्यू डीजे. अप्रतिम टायमिंग सॉन्ग कारण तेवढी चांगली बॅटिंग मैदानामध्ये होते. बॅट्समन प्रशांत कांबळे त्याच्या बॅटमधून आज रायगड संघ देखील अंजूर स्पर्धेमध्ये खेळेल विजेच्या नेतृत्वाखाली कारण विशाल जितेकर आमचा कॅप्टन कूल आणि त्यांना देखील तुम्हाला या टीमचं नेतृत्व करताना पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज झालेत. अकुर टप्प्याचा चेंडू खूप चांगला फटका गॅपमधून होतो. हे प्लस पॉइंट सीमा ऋषभलीकडे चेंडू निघून जाईल 1 बाउन्स चौकार. तुला ग सांगते मी माझ्या लग्नाचा विचार कर जरा किती शोभून रसशील आई माझी भरशील हातानं हिरवा चुडा. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. आणखीन एक चांगला चेंडू प्रचंड वेग होता आणि खूप चांगला चेंडू पंचांचं बोर्ड आकाशाकडे LBW. आणखीन एक दमदार फलंदाज बॅक टू द पवेलियन. रसा सुटला सुटलाय वारा बनवला पाहिजे गोरा गोरा बनवला पाहिजे गोरा गोरा. चार चौकात असू दे भाई तो अन पाठीशी गावची पोरा. चार चौकात असू दे भाई तो अन पाठीशी गावची पोरा. रसा सुटलाय वारा रसा सुटलाय वारा बनवला पाहिजे गोरा गोरा बनवला पाहिजे गोरा गोरा. तिसरा फलंदाज गमावलाय सध्या दापोली संघानं आणि थोडीशी मी म्हणेन गरज होती एखाद्या कंट्रोलची कारण इथे गेम पुढे नेणं आणि या शेवटच्या क्षणापर्यंत सामना नेणं हे गरजेचं देखील आहे. परंतु मानसिकता वेगळी होती फलंदाजाची. एखादा मोठा फटका आल्यानंतर नेहमी बॅट्समॅनचा कॉन्फिडन्स वाढत असतो आणि ते कॉन्फिडन्सनं पुन्हा एकदा मोठा फटका लगावण्याच्या नादानं एखादी चुकी होऊन बसते. असंच काही मागील बॉलवर प्रयत्न झाला. LBWचा फलंदाज बाद झालाय. नवीन खेळाडू दाखल झाला मैदानामध्ये सचिन जितेकर मधल्या फलीतील आक्रमक खेळाडू ज्यांना संघाचा डाव सावरायचा आहे. आज खूप चांगली जर्सी मी म्हणेन दापोली संघानं परिधान केली आहे. एक तेवढंच चांगला क्रिकेट पहिल्या सत्रामध्ये देखील तेवढीच दमदार गोलंदाजी आणि आज बॅटिंग देखील सध्या सुरू आहे. खराब टप्प्यावरील चेंडू होता. जवळपास मी म्हणेन हाफ ट्रॅकर बॉल होता. थोडंसं स्विंगिंग चेंडू होता. खरं तर अगोदर मानसिकता होती बॅट्समॅनची की या चेंडूला डिपेंड्स करायचा. अन्यथा या चेंडूला तुम्ही स्क्वेअर लेग लॉंग लेग फाईन लेगमध्ये खेळू शकला असता. परंतु इथे वेगळं चित्र पाहायला मिळेल. 1 रन मिळाली आहे मागील बॉलवर. सज्ज झालेत भूषण पाटील. हा फटका बॅटच्या मधोमध उंची तर खूप जास्त आहे. लांबी किती असेल हे पाहावं लागेल आणि क्षेत्ररक्षक हो काय जजमेंट होतं. सुपर झेल आणि रोनित टिपला जाईल संपुष्टात येईल बासवनचा खेळ. चौथा हदरा इथे दापोली संघाला. तू जानू वानू जो कहता है बीवी तेरी हूँ लगता है सामे मोर सामे. मैं सामी सामी जो कहती हूँ मर्द मेरा तू लगता है सामे मोर सामे. तेरे पीछे पीछे चलूं जैसे तेरे पीछे पीछे चलूं जैसे मंदिर की सीढ़ी पे चढ़ूं सामे. तेरे बगल बैठूं ऐसे जैसे शिव के बगल गौरी मोर सामे. क्या बात आहे डीजे. अगदी माहोल कसा बनवायचा आणि त्यानुसार गीतं कशी वाजवायची हे डीजे नितीला खूप चांगल्या रीतीने जमतं. सिच्युएशननुसार टायमिंग सॉन्ग मधल्या नक्कीच सत्रामध्ये मनोरंजन करणारी गीतं हे देखील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स ही दुधारी तलवार आपण संबोधतो परंतु अगदी बॅट्समनच्या झोनमधून हा चेंडू निघून गेला असं पंच सांगत असताना आणि ते रन कंप्लीट होतील. 28 षटकं संपत आहेत 3
आता उर्वरित चेंडू आणि धावांमधील अंतर 18 बॉल आणि 42 धावांची अद्याप आवश्यकता तुम्हाला पाहायला मिळेल. तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल कुमार अंश आणि कुमार ओवी यांचा आज 5वा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या आपण या स्पर्धेच्या वतीनं या दोघांना अनंत शुभेच्छा देऊया. कारण सन्माननीय अगोदर तुम्ही पाहिलं असेल कालच्या दिवसामध्ये सन्माननीय अरुण शेठ पाटील आणि धनंजय पाटील यांचे 2 सुपुत्र आपण या दोघांचे पाहायला मिळतात आणि काही सुंदर परफॉर्मन्स काय राहिला वाकळे संघाचा. आणि आज आनंदानं आणि जल्लोषानं यांचा वाढदिवस मात्र साजरा केला जाईल. आणि या नक्कीच जसं धनंजय शेठ पाटील साहेबांचं नाव घेतं त्यांचं शुभागमन झालं आहे. आपलं वेलकम साहेब. खूप परफॉर्मन्स काल राहिला त्यांचा चांगला आणि अक्षरशः संपूर्ण खेळाडूंची मनं त्याने जिंकले. मैदानामध्ये लक्ष केंद्रित करूया. इथे ड्रिंक्स ब्रेक होताना स्वतः आमचे पाहू शकाल काल रचितनं काल खूप एंटरटेनमेंट केलं आणि शेवटच्या दिवसांमध्ये देखील रचित हीच अपेक्षा असेल तुमच्याकडून आम्हाला. कारण काल मी म्हणेन ज्याप्रमाणे त्यांनी एंटरटेनमेंट केलं ना तर खूप इफेक्टिव्ह होता. आणि स्पर्धेची तुम्ही मॅन ऑफ द सिरीजची 2 व्हीलर स्कूटी अर्थात फसिनो बाईक देखील पाहायला मिळते. आणि पुढच्या वर्षी तुम्हाला ही स्पर्धा डे नाईट पाहायला मिळेल ज्यामध्ये कार पाहायला मिळेल. आणि आपण पाहू शकाल इथे के स्पोर्ट्स आणि रचित पाटील आणि कैलास करमेलकर ज्याने सुरुवात केली आपल्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. मैदानात लक्ष केंद्रित करूया. 4थ्या षटकाला प्रारंभ होईल आणि जिथे मनोज पवार आले 4थ्या षटकामध्ये. 18 बॉलमध्ये करायचे अद्याप 42. सजवते बॉलर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न टॉपेज झाला आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल तिथे सुटलाय. आज बरेचसे झेल मैदानामध्ये सुटत आहेत. खरं तर एवढा मोठा लॉट्स तुम्ही पाहतायत आणि एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर ज्या प्रेक्षक वर्गाने तुमच्याकडून अपेक्षित आहेत तर चुका मात्र होत आहेत. ही चुकी केली सुपर ओव्हरमध्ये वाकलन संघानं आणि त्या चुकीची शिक्षा त्यांना भोगावी लागली आणि त्यानंतर सामना देखील गमवावा लागला सुपर ओव्हरमध्ये वाकलन संघाला. दिगोडे गावचे आमचे सन्माननीय उपसरपंच प्रफुल्ल पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. मी विनंती करेन त्यांना व्यासपीठावर यावं आणि षटकारानं स्वागत केलंय. हा चेंडू सीमा पार 6 धावांसाठी. बाबा 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 घुमायला तो बाहेर षटकार नीट गड्या बॉलिंग करायला लागल ना यो ना ठेवी. थँक्यू. रायगडची एक्सप्रेस विश्वजित ठाकूर यांचं देखील नक्कीच व्यासपीठावर शुभागमन झालं आहे. त्यांना देखील आपण नक्कीच आमंत्रित करूया. आपण असणार दिसतं बाबा. थोड्या दिवसा अगोदर त्याने आपल्या आयुष्याची नवीन इनिंगला सुरुवात केली. सध्या विवाहाच्या बंधनामध्ये ते देखील आहेत आणि त्यांना देखील शुभेच्छा देऊया त्यांच्या सांसारिक जीवनासाठी. या विश्वजित ठाकूर आपण व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. आज संपूर्ण क्रिकेट रसिक पाहण्यासाठी आलेत. या अगोदर केतन मात्रेला पाहिला, नक्कीच तुम्ही रजत मुंडेला पाहिला. तदनंतर या मॅचमध्ये विजय आणि भूषण पाटील आणि आज नक्कीच खूप चांगला परफॉर्मन्स देखील या संपूर्ण टीम्स करण्याचा प्रयत्न करतील. मेन नंबर कॉल इट इज अ वाईड. अवंतर मात्र बॉलवर येईल. टोटल धावा संघाच्या भर तुम्हाला पाहायला मिळेल. टोटल धावा जाऊन पोहोचते सद्यस्थितीमध्ये 36 धावा 59 षटकारांच्या मोबदल्यानं. रन आणि धावामध्ये ॲनालिसिस आपण पाहूया. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 16 आणि अद्याप 34ची आवश्यकता. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र बॅटवर पुरेसा चेंडू रितसर आला नाही. 1 रन कंप्लीट झाले. दुसऱ्यासाठी जोखीम पत्करली दोन्ही खेळाडू. सुपर थ्रो, वेगवान थ्रो पाहायला मिळाला परंतु जिथे हवा होता तिथे आला नाही. मेन नंबर कॉल येते लेग्स बायच्या स्वरूपाने. रन मात्र जोडल्या जातील सांगी कोट्यामध्ये आणि हीच तर अपेक्षा आहेत ना दापोली संघाला. आता सद्यस्थितीमध्ये रन कशा येऊ द्या, त्यांना रन्स येणं गरजेचं आहे कारण मॅच जिंकणं
हे दोन्ही संघांचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न घेऊन हे दोन्ही संघ उघड्या डोळ्यानं हे स्वप्न पाहिलेलं पूर्ण करण्यासाठी संघर्ष करत आहेत. अगदी रखरखत्या उन्हामध्ये आपलं 100% कमिटमेंट देत आहेत. आज पाहू शकाल स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक या स्पर्धेचं 8वं पर्व आपण एन्जॉय करतोय. 4थ्या दिवसामध्ये आपण आलोत आणि 4थ्या दिवसामध्ये काही रंगतदार लढती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज होतील. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मनोज पवार स्विंग अँड मिस. आपण पाहू शकाल अगदी थोडासा सिंगिंग चेंडू या मैदानाचं आणि या खेळपट्टीचं तुम्ही चित्र जर पाहिलं ना, ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजासोबत स्विंगिंग गोलंदाजांना देखील साथ देते हे स्पष्ट झालंय गेल्या 3 दिवसामध्ये. कारण अगदी उन्हाचा तडाखा देखील पाहता आणि या मैदान उंचीवर असल्या कारणानं जी खेळपट्टीमध्ये आर्द्रता आहे ते निघून गेले आहे. फुलटॉस बॉल सरळ मिड विकेट आणि चेंडू सीमा रेषेपलीकडे हा षटकार. तुझी माझी जमल जोरी माझी अगरी राजा तुझी माझी जमल जोरी माझी. थँक्यू. बॅट्समन रिव्ह्यू इथे बिमरसाठी रिव्ह्यू ची मागणी करण्यात आली बॅट्समनच्या माध्यमातून. त्यामुळे टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये आपण जाऊया. या स्पर्धेच्या नियमानुसार तुम्ही पाहू शकाल आमचे तिसरे पंच येतील टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये. नाही बिमारसाठी इथे रिव्ह्यू घेण्यात आला आहे कारण या स्पर्धेच्या नियमानुसार तुम्ही रनआउट आणि बिमरसाठी रिव्ह्यू घेऊ शकता. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू देण्यात आलेला आहे आणि जर तो रिव्ह्यू तुम्ही गमावला तर तुम्हाला पण पुन्हा एकदा तो रिव्ह्यू नाही आहे हे लक्षात घ्या. तर टेक्निकल डिपार्टमेंटमधून कॉल येते रिव्ह्यू सक्सेसफुल नो बॉल. त्यामुळे मी विनंती करेन आमच्या खेळाडूंना आणि 12वे खेळाडूंना देखील तुम्ही शांत बसा. योग्य न्याय सर्वांना मिळेल अन्यथा पॅनल्टीला सामोरं देखील जावं लागू शकतो हे लक्षात घ्या. जाऊया मैदानामध्ये. हा फटका हो अप्रतिम परंतु फ्री हिट होता. क्षेत्ररक्षक जरूर पोहोचले. झेल टिपला जरूर परंतु फ्री हिट कारणास्तव मिळेल एक सिंगल. परंतु फटक्याची मी स्तुती करेन ज्याप्रमाणे ते बॅकफुटला गेले चेंडूला त्यांनी बॉटम हँडचा वापर करत असताना दिशा दिली हाईट दिली खूप काही सुंदर होता. परंतु क्षेत्ररक्षकाला भेदता आला नाही आणि मिळेलं एक सिंगल रन. धावसंख्या पटलावर धावा लागते 46. आता चेंडू येणं बाकी राहिले 13 आणि विजयासाठी अद्याप आवश्यकता आहे 24 धावांची. मी जो कंट्रोल गेम खेळलाय ना दापोली संघानं 6 षटकांचा ह्याचा स्पेशली उपयोग होतो. चेसिंग करत असताना भलं मोठं टार्गेट जर राहिले नाही तर तुम्ही अगदी तुमचा नॅचरल गेम खेळू शकता. स्वतःला वेळ देऊ शकता. सेट होण्यासाठी चांगल्या चेंडूंना सन्मान देऊ शकता. ही स्पेशालिटी आणि याचं सर्व श्रेय जातं सन्मान्य विजयशेठ ठाकूर साहेबांना. वाईटचा इशारा करतायत पंच. मैदानामधून अतिरिक्त रन मात्र या बॉलवर जोडली जाईल. या क्षणाला एक धाव खूप अनमोल आहे दोन्ही टीमसाठी आणि ती धाव मात्र एक्स्ट्रा स्वरूपात दिली जाते. इथे दापोली संघाला 47 धावा सद्यस्थितीमध्ये बोर्डवर तुम्ही पाहतायत. गोलंदाज सज्ज होतील पुन्हा एकदा. सबमरीन डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला त्याला उंची लाभली नाही. उरलेलं काम मात्र यष्टीरक्षकानं पार पाडलं आणि येथे मात्र ओव्हर समाप्तीचा इशारा. षटकं संपतायत 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पटलावर धावाल्या त्या 47. येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी अद्याप 23 धावांची आवश्यकता. मेरे साईं सरकार मेरे साईं सरकार मेरे साईं सरकार मेरे साईं सरकार लिए शिरडी अवतार मेरे साईं सरकार लिए शिरडी अवतार मेरे साईं सरकार मेरे साईं सरकार मेरे साईं सरकार मेरे साईं सरकार मेरे साईं सरकार. नक्कीच व्यासपीठावर शुभागमन नुकताच तुम्हाला होताना पाहायला मिळालं अर्थात विश्वजित ठाकूर यांचा. आणि आय थिंक माझ्या बोलण्यामध्ये एक छोटीशी चूक मिस्टेक झाली मी असं म्हणेन. मी म्हणताना म्हटलं की रायगड नव्हे महाराष्ट्र नव्हे पूर्ण भारतीय टेनिस क्रिकेट विश्वासात तुम्हाला वेगवान गोलंदाज विश्वजित ठाकूरचं आगमन व्हायला मिळालं. परंतु थोडेसे इंजर्ड ते देखील आहेत. विजय देखील आज थोडेसे इंजर्ड आहेत. त्यामुळं कुठेतरी आता सीझनमध्ये खूप मोठी सीझन राहिली यंदा. सर्व खेळाडूंची खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळाला. मागील 2 वर्ष सर्व खेळाडू अगदी तडफडत होते. ज्याप्रमाणे एखादा मासा पाण्या वाचून तडफडतो
हा फटका खूप चांगला मी म्हणणार नाही, कारण मिस्ट्रामिक स्ट्रोक होता. आउटफील्ड खूप फास्ट आहे, त्यामुळे चेंडू रोखणं आणि स्वतःची बॉडी बॅलन्स करणं हे थोडं कठीण होतं, परंतु इथे ते केलं फिल्डर आणि रन मात्र कंप्लीट केले जातात या बॉलवर. टोटली 2 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 49 धावसंख्या फलकावर. 11 चेंडू आणि अद्याप 21 धावांची आवश्यकता आहे. सध्या सिच्युएशन कंट्रोलमध्ये दिसते. हा चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर मेनापर कॉल येतोय. व्हाईट बॉल आणि सांघिक अर्धशतक किती कंप्लीट होत आहे दापोली संघाचं. खूप चांगलं बॅटिंग, काही गेम पुढे नेली या टीमनं. मी म्हणेन सिच्युएशननुसार गेम कसा करावा, सिच्युएशननुसार खेळ कसा करावाचं ज्वलंत उदाहरण. परंतु या ठिकाणी दांडी गोल, क्लीन बॉल्ड, फलंदाज बाद. जो बॅट्समन आउट होतो तो असा रागाने बघतो कुणाकडे, त्या बॉलरकडे. रागानं काय बघतोस रागानं, तुझी दांडी ती उडवली वाघानं, तुझी दांडी ती उडवली वाघानं, तुझी दांडी उडवली वाघानं. अरे रागानं काय बघतोस रागानं. क्या बात आहे पवन, घडवत आहेत मैदानामध्ये. कारण आयुष्यामध्ये तुम्ही किती जगलात, किती संपत्ती कमावली याला महत्त्व नाही आहे. शेवटच्या क्षणामध्ये सर्वच काही इथेच सोडून जावं लागतं, परंतु आपण आपल्या आयुष्यामध्ये किती माणसं घडवले आणि किती ना पुढाकार दिला हे याला खूप महत्त्व आहे. आणि त्यालाच खरं आयुष्यातील व्यवस्थापन म्हणतो. नितीननं आपल्या आयुष्यामध्ये खूप नाव आता कमावलं आणि आता पवनला देखील ते घडवत आहेत. अतिशय चांगला फटका, चेंडू सीमारेषे पलीकडे लॉंग ऑन आणि डीप काव कॉर्नरच्या मधून सीमारेषे पलीकडे ब्रँडेड षटकार. ऋषी भोईर या टीममध्ये वेल फिनिशर आहेत, त्यामुळं हे काम त्यांना चांगलं जमतं. चेंडू आणि धावांमधील अंतर अवघ्या 9 चेंडूमध्ये करायचे 14. अगदी लोवर फुलटॉस बॉल होता. पाहाल अपिलामध्ये उत्साह किती आहे, परंतु पंच सांगतायत की हा चेंडू पॅडला लागण्या अगोदर बॅटला स्पर्श करून निघून गेला. आणि नंतर क्षेत्ररक्षकांना आपलं काम मात्र पार पडत असतात. एक सिंगल रन जरूर आहे. 56 धावा बोर्डवर. नाही, भूषणची तुम्ही गुणवत्ता पाहिली, कारण खूप मोठा खेळाडू आहे आणि एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपण पाहू शकाल. आणि या मैदानामध्ये गरज आहे 8 बॉलमध्ये 13, 7 चेंडू आणि ते 13 धावांची गरज. डॉट बॉल आलाय. 7 चेंडू 13. आडव्या बॅटा खेळण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी, स्वतः गोलंदाज चेंडूला जज करत असताना सुपर कॅच. अंतिम क्षणावर या षटकामध्ये शेवट गोड केला गोलंदाजानं, त्यामुळे पुनश्च एकदा ही मॅच देखील शेवटच्या षटकामध्ये जाईल आणि अंतिम 6 बॉलमध्ये गरज असणारे दापोली संघाला विजयासाठी 13 धावांची. थोडंसं स्पीडअप करा. 6 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. आणि विनंती देखील असेल इथे सांबारा टीमचे कॅप्टन आपल्यासाठी विनंती देखील आहे की आपण व्यासपीठावर हजर राहायचं आहे, कारण जसा सामना संपेल दोन्ही पहिल्या 2 विजेते संघांमध्ये लगेच आपण मॅच इथे अर्थातच दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना आपण खेळणार आहोत. अंतिम 6 चेंडू विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. सामना बरोबरी सुटला तर सामना सुपर ओव्हरमध्ये खेळवला जाईल. पहिली सुपर ओव्हर आजच्या दिवसामध्ये पाहिली. एक्झॅक्टली या मॅचमध्ये कशी कामगिरी करतील स्ट्रायकर एंडकडे बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतील. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत. विपुल स्ट्रायकर एंडकडे सज्ज झालेत, तर नॉन स्ट्राईक एंडकडे ऋषी भोईरला देखील पाहायला मिळते. शेवटच्या षटकामध्ये उमेश पाटील. तर 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे 13 धावांची. मागील मॅच देखील किती चांगली तुम्ही पाहिली. मागील देखील मॅचमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा तुम्ही पाहिला. सज्ज झालेत उमेश. पहिला चेंडू आडव्या बॅटनं समोर दिशेने लाफ करण्याचा प्रयत्न, परंतु डीप काव कॉर्नरमधील क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर जाऊन उचलती फेकतील. कंप्लीट केली जाईल एक सिंगल. 5 चेंडू आणि गरज असेल आता 12 धावांची.
धावसंख्या पटलावर धावा लागल्या ते 58. 5 चेंडू आणि 2 षटकार दापोली संघाला विजयासाठी हवे आहेत. हलवलं सामना अंतिम शेवटच्या काही क्षणामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. आता स्ट्रायकर एंडकडे ऋषी भोईर. इथे मात्र मिस्ट्रामिंग शोक चेंडू खूप वेळ हवेमध्ये होता. 1 रन कंप्लीट केली जाईल. दुसरीसाठी निघाले दोन्ही खेळाडू. इथे मात्र प्लॅनिंग चांगली होती परंतु तेवढी साथ दिली. विपुलने आपली विकेट सॅक्रिफाईस केली कारण स्ट्रायकर एंडकडे आता ऋषीला आणायचं आहे आणि फलंदाज नंबर आउट होईल 6. अरे कशाला 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 अरे कशाला कशाला वेडेपणा तू केलास रे वेडेपणा तू केलास रे धावता धावता फुकाट तू रन आउट झालास. थँक्यू. क्रिकेटमध्ये याला वेडे पण नव्हे तर याला या मोमेंटला हे शहाणपणच मी म्हणेन कारण ऋषीसारखा आक्रमक खेळाडू अद्यापर्यंत नॉन स्ट्रायकर उभा ठेवणं या शेवटच्या क्षणामध्ये आपल्यासाठी धोक्याचा ठरू शकतो. 4 चेंडूमध्ये करायचे 11 धावा त्यामुळे अंतिम टप्प्यामध्ये ही मॅच देखील आली आहे. मागील सामना रफ अँड टफ झाला. या मॅच मध्ये देखील कशा रीतीने रंगत होईल हे देखील आपण पाहणार. ऋषी सज्ज झालेत. गोलंदाज उमेश देखील. ओ रुचीचा खेळ आणखीन एक मोठा हादरा आणि मोठी सफलता मी म्हणेन इथे मिळतीये क्षेत्ररक्षण करणाऱ्या तुर्बे संघाला. तीन चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता अद्याप नक्कीच इथे पाहायला मिळते ती दापोली संघाला. आणि पुनश्च एकदा मी विनंती करेन चला कॅप्टन टीम सांभाळली आपण व्यासपीठावर लगेचच यायचंय कारण जशी मॅच फिनिश होईल या 2 टीम मधून विनर टीम विपक्षात सांभाळली असं मॅच देखील तुम्हाला त्वरित पाहायला मिळेल. त्यासाठी आपण आपली लगेच इथे उपस्थिती दाखवा. गोलंदाज उमेशची स्तुती करेन. 3 बॉलमध्ये करायच्या 11. ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न रन करण्याचा प्रयत्न इथे मात्र होतोय. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील झाला. बरेचशा क्रिया घडल्या मैदानामध्ये. 22च्या स्वरूपाने रन येईल. येणारी 2 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 1 षटकार आणि 1 चौकार पुरुषा ठरू शकतो. इथे नक्कीच दापोली संघाला आज प्रमुख फलंदाज विशाल जितेकर खूप मोठी जास्त प्रमाणात कामगिरी करू शकले नाही. सुरुवात तरी चांगली करून दिली होती त्यांनी. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलवर येत आहेत. शॉर्ट सिलेक्शन मध्ये थोडीशी तफावत जाणवली. इथे रन मात्र मिळेल सिंगल त्यामुळे 1 चेंडू आणि आता गरज आहे मैदानामध्ये 9 धावांची. तर सामना जिंकणं थोडंसं अवघड झालंय इथे दापोली संघाला. आता एखादी चुकी जर झाली गोलंदाजांकडून तरच या मॅच मध्ये तो कमबॅक होऊ शकतो आणि तर या मॅचला गमवावी लागेल. ते दापोली संघाला 1 बॉल 9. फटका हाफ हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न आणि अशा रीतीनं एक मोठं यश पाहू शकाल. 9 धावांनी हा सामना जिंकला मैदानामध्ये तुर्बे संघानं. कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक टीम दापोली. खूप चांगला प्रयत्न आपण केला परंतु दोन्ही संघांना विनंती देखील असेल आपण हस्तांतरण करा आणि तदनंतर स्पर्धा सोडा. तर दमदार लढत आपल्या